श्री S.R. ठाकूर प्रस्तुत इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र द्वितीय सत्र परीक्षा उत्तरासह कृतीपत्रिका क्रमांक 3 गुण 40 वेळ 2 तास। विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, दिलेला हा सराव पेपर कृती क्रमांक 3 आहे। यापूर्वीच आपल्या चॅनेलवर 2 पेपर दिलेले आहेत, ते काळजीपूर्वक पहा। इथे आपल्याला काही सूचना दिलेल्या आहेत, त्या सूचना काळजीपूर्वक पहा आणि पेपर लिहा। प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। गुण 3 1 जयपूर फूडचे जनक म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते। इथे योग्य उत्तर दिलेलं आहे डॉक्टर प्रमोद सेठी। प्रश्न क्रमांक 2 भारताने डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली विश्वचषक स्पर्धा जिंकली। इथे योग्य उत्तर दिलेलं आहे कपिल देव। प्रश्न क्रमांक 3 भारतातील डॅश डॅश उद्योगाला सनराइज क्षेत्र असे म्हटले जाते। योग्य उत्तर आहे वाहन। विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण रिकाम्या जागा या पूर्ण वाक्यात लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक ब पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। गुण 3 विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये प्रत्येक गटातील जी जोडी चुकीची आहे ते ओळखून लिहिणे अपेक्षित आहे। गट क्रमांक 1 यामध्ये चुकीची जोडी आहे डॉक्टर मोहनराव पोलिओ, ही जोडी चुकीची आहे। गट क्रमांक 2 मध्ये चुकीची जोडी आहे ISD भारत संचार निगम लिमिटेड। गट क्रमांक 3 यामध्ये चुकीची जोडी आहे डॉक्टर फुलरेणू गुहा मद्यपान विरोधी आंदोलन। विद्यार्थी मित्रांनो, जी जोडी चुकीची आहे ते ओळखून लिहिणे अपेक्षित आहे। प्रश्न क्रमांक 2 पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। कोणतेही 2 गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, एकूण 3 संकल्पना तक्ते दिले जातात, त्यापैकी कोणतेही 2 संकल्पना तक्ते पूर्ण करणे आवश्यक असते। विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना तक्ता पूर्ण करताना तो पेनानेच तयार करावा आणि दिलेल्या आराखड्यानुसारच तयार करावा। संकल्पना तक्ता क्रमांक 1 भारतातील महत्त्वाच्या भाषा गुजराती, तमिळ, आसामी, बंगाली, मराठी, उडिया, पंजाबी तसेच तेलुगू, उर्दू, कोंकणी यांपैकी कोणत्याही भाषा तुम्ही लिहू शकता। संकल्पना तक्ता क्रमांक 2 भारतातील आरोग्य उपचार पद्धती 1 ॲलोपॅथी, 2 होमिओपॅथी, 3 युनानी, 4 आयुर्वेद आणि 5 निसर्गोपचार। संकल्पना तक्ता क्रमांक 3 भारतात आयात होणाऱ्या वस्तू 1 यंत्रसामुग्री, 2 लोखंड, 3 खनिज तेल, 4 खते आणि 5 औषधे। प्रश्न क्रमांक ब पुढील संकल्पना स्पष्ट करा। कोणत्याही 2 गुण 4 1 पोटगी, 2 भारताचा अंतर्गत व्यापार आणि 3 कुटुंब संस्था। विद्यार्थी मित्रांनो, याबाबतची उत्तरे पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पाहूया। प्रश्न क्रमांक 1 पोटगी उत्तर एखाद्या विवाहित महिलेला तिच्या नवऱ्याने घटस्फोट दिल्यावर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून तिला दरमहा ठराविक रक्कम नवऱ्याने देणे याला पोटगी असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 2 भारताचा अंतर्गत व्यापार उत्तर 1 भारताचा अंतर्गत व्यापार लोहमार्ग, जलमार्ग, हवाई वाहतूक इत्यादी मार्गाने चालतो। 2 मुंबई, कोलकाता, कोची, चेन्नई ही महत्त्वाची बंदरे आहेत। 3 अंतर्गत व्यापारात कोळसा, कापूस, सुती कापड, तांदूळ, गहू, कच्चा ताग, लोखंड, पोलाद, तेलबिया, मीठ त्याचबरोबर साखर इत्यादी वस्तूंचा समावेश होतो। प्रश्न क्रमांक 3 कुटुंब संस्था 1 स्वातंत्र्यपूर्व कालखंडात कुटुंब संस्था ही भारतीय समाजाची एक प्रमुख ओळख होती। 2 भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून जगभर ओळखला जायचा। 3 जागतिकीकरणाच्या लाटेत विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळाली आहे। प्रश्न क्रमांक 3 विधाने सकारण स्पष्ट करा। कोणतेही 2 गुण 4। विद्यार्थी मित्रांनो, या तिन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा। प्रश्न क्रमांक 1 भारतात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले। उत्तर 1 1983 मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला। 2 यामुळे या खेळाला देशभरात मोठी लोकप्रियता मिळाली।
3. याच वर्षी सुनील गावस्कर यांनी कसोटीमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम केला. 4. 1985 मध्ये भारताने बेन्सन अँड हेजेस क्रिकेट स्पर्धेत अजिंक्यपद मिळवले आणि अशा प्रकारे भारतात कमी अधिक प्रमाणात क्रिकेट खेळले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक 2. पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. उत्तर 1. 1978 पूर्वी भारतात दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुले जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक संकटांना सामोरी जात होती. 2. या रोगांमध्ये पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या खोकला इत्यादींचा समावेश होता. 3. पोलिओमुळे अनेकांना दिव्यांगाचे जीवन जगावे लागत असे. 4. पोलिओवर मात करण्यासाठी व पोलिओ आटोक्यात आणण्यासाठी 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. उत्तर 1. भारतात उद्योगधंद्यांचा विकास झाला आहे. 2. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. 3. पर्यटन उद्योग व व्यापारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 4. शेतीसह अनेक उद्योगधंद्यांचा विकास झाला आहे आणि म्हणून भारतीय जनतेचा जीवनमान व राहणीमान दर्जा सुधारतो आहे. प्रश्न क्रमांक 4. पुढील उतारा वाचा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विद्यार्थी मित्रांनो, उतारा वाचून खालील प्रश्नांची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे. पहिला प्रश्न 1 गुणांसाठी असतो, दुसरा प्रश्न 1 गुणांसाठी आणि तिसरा प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो. प्रश्न क्रमांक 1. कोकण रेल्वे कोणकोणत्या राज्यातून जाते? उत्तर गोवा, कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्र या राज्यातून कोकण रेल्वे जाते. प्रश्न क्रमांक 2. या मार्गावर एकूण किती बोगदे आहेत? उत्तर या मार्गावर एकूण 12 बोगदे आहेत. प्रश्न क्रमांक 3. सर्वात मोठा व सर्वात उंच पूल कोणत्या नदीवर आहेत? उत्तर 1. होनार जवळील शरावती नदीवरील 2065.8 मीटर लांबीचा सर्वात मोठा पूल आहे. तसेच रत्नागिरी जवळील पानवल नदीवरील 64 मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आहे. प्रश्न क्रमांक 5. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. कोणतेही 2 गुण 6. विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या 4ही प्रश्नांपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरं लिहिणे अपेक्षित आहे आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला 3 गुण मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतची उत्तरे आपल्याला पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1. वृत्तपत्रांचे बदलते स्वरूप स्पष्ट करा. उत्तर 1. काळ बदलला आणि वृत्तपत्रे रंगीत झाली. 2. तालुका किंवा जिल्ह्याचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांना मोठ्या प्रमाणात राज्यस्तरीय साखळी स्वरूपाच्या पत्रांशी स्पर्धा करावी लागत आहे. 3. आजची वृत्तपत्रे आता अधिकच सक्रिय होऊ लागली आहेत. 4. दुष्काळग्रस्तांसाठी निधी उभारणे, पूरग्रस्तांसाठी निधी उभारणे इत्यादी कामे वृत्तपत्र करतात. 5. हुशार परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मदत करणे, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे वा पुरस्कृत करणे अशा विविध मार्गाने वृत्तपत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. प्रश्न क्रमांक 2. ग्रामीण विकासासंदर्भात कोणती आव्हाने आहेत? उत्तर 1. आर्थिक व्यवसायांचा विकास करणे. 2. सामाजिक गरजा व सुविधांचा विकास करणे. 3. सांस्कृतिक, सामाजिक व वैचारिक दृष्टिकोनात बदल घडवून आणणे ही 3 महत्त्वाची आव्हाने ग्रामीण विकासासंदर्भात आहेत. प्रश्न क्रमांक 3. भारतात वनस्पतींवर आधारित कोणते व्यवसाय चालतात? उत्तर 1. वनस्पतींवर आधारित उद्योगांसाठी सरकारने काही जंगले राखीव ठेवली आहेत. 2. वनस्पतींवर आधारित बांधकाम, कागद, वृत्तपत्र कागद, रेशीम, काडीपेटी, औषधी वनस्पती इत्यादी व्यवसाय चालतात. 3. मध, रंगकामासाठी लागणारा कच्चा माल यांवर आधारित व्यवसाय वनस्पतींवर आधारित आहेत. प्रश्न क्रमांक 4. समाज कल्याण कार्यक्रमाचे कोणते उद्दिष्ट आहे? उत्तर 1. कल्याणकारी राज्य स्थापन करणे. 2. भारतीय नागरिकांना पूर्ण रोजगार, आरोग्य सुविधा, शिक्षण व विकासाची संधी उपलब्ध करून देणे. 3. भारतीय समाजातील आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक विषमता दूर करणे. 4. स्त्रिया, मुले, दिव्यांग, अनुसूचित जाती व जमाती, अल्पसंख्याक यांच्यापर्यंत
विकासाची संधी पोहोचवणे. राज्यशास्त्रावर आधारित प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे डॅश डॅश हे देश आहेत. योग्य उत्तर आहे 2. पाकिस्तान व चीन. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे. योग्य उत्तर आहे 3. निर्वासितांचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 अ. पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. गुण 4. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तर लिहिणे अपेक्षित आहे, परंतु 3ही प्रश्नांचा सराव करा. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातील. चूक की बरोबर लिहिल्यास आपल्याला 1 गुण मिळेल आणि इतर 2 मुद्दे लिहिल्यास आपल्याला 2 गुण मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, याबाबतची सर्व उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1. संयुक्त राष्ट्रांमधील सर्व सदस्य राष्ट्रांचा दर्जा समान नसतो. उत्तर. हे विधान चूक आहे. 1. संयुक्त राष्ट्रांचे सर्व सभासद देश आमसभेचे सदस्य असतात. 2. देश श्रीमंत असो व गरीब, मोठा असो व छोटा, सर्व सदस्य राष्ट्रांचे स्थान आणि दर्जा समान असतो. प्रश्न क्रमांक 2. भारत चीन संबंध मैत्रीपूर्ण आहेत. उत्तर. हे विधान चूक आहे. 1. भारत व चीन या राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध नाहीत. 2. सीमा प्रश्न आणि तिबेटचा दर्जा या प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून वाद आहे. 3. मॅकमोहन सीमारेषा ही आंतरराष्ट्रीय सीमारेषा आहे, हे चीन मान्य करत नाही. 4. 1962 चीनने भारतावर आक्रमण केले आणि म्हणून भारत आणि चीन संबंध मैत्रीपूर्ण नाहीत. प्रश्न क्रमांक 3. पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. उत्तर. हे विधान बरोबर आहे. 1. वातावरण प्रदूषित झाल्यामुळे किंवा तेलाच्या आणि वायू गळतीमुळे पर्यावरणाला निर्माण होणारा धोका हा एका राष्ट्रापुरता मर्यादित राहत नाही. 2. पर्यावरण प्रदूषणाचे परिणाम दीर्घकालीन असतात. 3. पाण्याची टंचाई, तापमान वाढ, आम्ल पर्जन्य, ओझोन थराचे विरळ होणे यांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो व त्यामुळे सर्वच राष्ट्रांवर परिणाम होतो. प्रश्न क्रमांक ब. पुढीलपैकी एक संकल्पना चित्र पूर्ण करा. गुण 2. भारताच्या शेजारील राष्ट्र. 1. पाकिस्तान, 2. चीन, 3. बांगलादेश आणि 4. नेपाळ. विद्यार्थी मित्रांनो, म्यानमार तसेच अफगाणिस्तान सुद्धा लिहू शकता. प्रश्न क्रमांक 2. मानवी हक्क. योग्य उत्तर आहे वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि अन्न. प्रश्न क्रमांक 8 ब. पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक. गुण 2. प्रश्न क्रमांक 1. दहशतवाद. प्रश्न क्रमांक 2. नकाराधिकार. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही प्रश्नांची उत्तरं पुढे दिलेली आहेत. प्रश्न क्रमांक 9. थोडक्यात उत्तरे लिहा. कोणतीही एक. गुण 2. या सुद्धा दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढे दिलेली आहेत, ती काळजीपूर्वक पहा. प्रश्न क्रमांक 1. दहशतवाद. उत्तर. 1. राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्वसामान्य आणि निरपराध नागरिक व्यवस्थेच्या विरोधात हिंसेचा वापर करणे किंवा तशी धमकी देणे, त्यायोगे समाजामध्ये भीती आणि दहशत पसरवणे याला दहशतवाद असे म्हणतात. 2. दहशतवाद ही संघटित आणि नियोजनबद्ध पद्धतीने केलेली हिंसा होय. 3. दहशतवादी गट जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून हिंसाचार घडवू शकतो. 4. दहशतवादामुळे देशाच्या बाह्य सुरक्षेबरोबरच अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होतो. प्रश्न क्रमांक 2. नकाराधिकार. उत्तर. 1. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन हे सुरक्षा समितीचे कायम सदस्य आहेत, त्यांना नकाराधिकाराचा अधिकार आहे. 2. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी 5 कायम सदस्य किमान 4 अस्थायी सदस्य यांचा होकार असणे आवश्यक असते. 3. कायम सदस्यांपैकी कोणत्याही एका सदस्याने जरी नकाराधिकाराचा वापर केला, म्हणजेच जर विरोधी मत दिले तर निर्णय घेता येत नाही, यालाच नकाराधिकार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 9. थोडक्यात उत्तरे लिहामधील प्रश्न क्रमांक 1. भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण होण्यामागील पार्श्वभूमी विशद करा. उत्तर. 1. अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार होता. 2. भारतीय लोक शिक्षण आणि नोकरी या निमित्ताने अमेरिकेत जात होते. 3. 2005 मध्ये
अमेरिका व भारत यांमध्ये झालेला संरक्षण विषयक सहकार्याचा करार. 4. 2008 झालेला आण्विक सहकार्याचा करार. यांमुळे भारत अमेरिका यांच्यात सहकार्याचे संबंध निर्माण झाले. प्रश्न क्रमांक 2. निर्वासितांचे कोणते प्रश्न आहेत? उत्तर: कोणत्याही राष्ट्रातील लोकांना जेव्हा निर्वासित व्हायची वेळ येते त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक प्रश्न असतात. 1. आपला देश सोडून कुठे जायचे? 2. ज्या देशात जायचे ते राष्ट्र आपल्याला स्वीकारेल का? 3. आपल्या बरोबर कुटुंबातील माणसांना सुरक्षितपणे घेऊन जाणे. आणि 4. नैसर्गिक समस्या, अन्नधान्याची टंचाई, आजारपण, पाठलाग करणारे शत्रू इत्यादी समस्या असतात. विद्यार्थी मित्रांनो, हा पेपर केवळ सरावासाठी दिला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या चॅनेलवर द्वितीय सत्राचे इयत्ता 9वीचे सर्व विषयांचे पेपर आपल्याला पाहायला मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये त्याबाबतच्या सर्व लिंक दिलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.